प्राइज आलंय डॉक्टर सुशांत रामचंद्र जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्या ऋषीला एका ओव्हरसाठी हे प्राइज होतं. थँक्यू सो मच. हे 500 रुपयाचं प्राइज. थँक्यू, मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. पर्व क्रमांक 2 मध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटचा थरार आजचा तिसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये मॅच क्रमांक 3 आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. अगदी कमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ वेस्ट महाराष्ट्र ज्यांना म्हटलं जातं, निलेश शंकर मर्डेकर सर आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि इथून पुढे आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. निलेश सर. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा. एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष आराव स्पार्टनाशी लढत आहे. आराव स्पार्टनने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2. पहिला बॉल आक्रमण केलंय, चनिया मनिया बोर खायला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. ताबडतोड बॉल सीमा पार, षटकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. काय फटका खेळलाय बिवडी गावचा, म्हणजेच जावली तालुक्यातील हा खेळाडू आहे. हर्षदच्या बॅट मधून आलेला पुलचा फटका. पुल ब्युटिफुल सक्सेसफुल बॉलला केलंय गोल. वॉटर स्ट्रोक पहिल्याच बॉल वरती तारे दाखवलेत. या मॅच मध्ये कोणत्याही खेळाडूनं बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये 50 लगावली तर प्रतापदत्त शेलार यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तब्बल 2000 रुपये आणि हर्षलनं जर 50 लगावली तर 3333 रुपये. थँक्यू. वेळेच्या चुकत्या फटक्याच्या पाठीमागे साधता आले नाही, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल. अगदी ऑन साइडला फक्त बॉलला टर्न केलं होतं आणि चांगलं क्रिकेट निलेश सर म्हणावं लागेल, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर समजदारीचं क्रिकेट एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि गणेश कदम यांना स्ट्राईक वरती आणलंय. वाकी गावचे हे सुपुत्र आहेत आणि केसकेचे स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फुपेरे गावचे अमर गायकवाड. पहिलं षटक त्यांच्या नावी आहे. उजव्या स्टीच्या बाहेर असणारा बॉल क्षेत्ररक्षक आहेत. फ्लाय स्लिपला फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. परंतु निलेश सर विचार केला तर संघ मालकांची या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर अजित सुतार आहेत, अनेक क्रिकेट स्पर्धा नवी मुंबईमध्ये त्यांचा संघ खेळत असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर खुल्या गटातील क्रिकेट अनेक संघ ज्यांचा खेळतो, सुधीर बाऊदनावडे यांना आपण पाहतोय. समोरच्या बाजूला आक्रमण केलंय आणि हर्षल खराडे टिपिकल फटका सीमा पार. फटका हे कडक बॉल देतोय, सीमारेषा पलीकडे धडक, आणखीन एक मोठा ब्लास्ट, षटकार. काय फटका खेळला होता, म्हणजे समोरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर साइड स्क्रीन आहे, जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर फटका खेळला होता आणि हर्षल यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. काय फटकेबाजी अगदी डावाच्या सुरुवातीला करताना आपण त्यांना पाहतोय. एका बाजूला 32 शिराळा तालुक्यातील फुपेरे गावचे अमर गायकवाड, एक चांगले ऑलराऊंडर, त्यांच्या विरुद्ध आक्रमण कमबॅक करावं लागेल. पुढील बॉल वेळेच्या चुकता पुन्हा एकदा काही चांगले फटके आणि त्यानंतर काही संयमाचा खेळ. कौतुक करावं लागेल बॉलिंगचं. अमर ज्या पद्धतीने बॉलिंग करतात, या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर निलेश सर विचार केला ना, अगदी शेवटच्या क्षणी रिलीज पॉइंटला बॉल मधला वेग काढून घेतला, हलक्या हाताने बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. हे मिश्रण फार महत्वाचं आहे. तुमच्या गोलंदाजीमध्ये काय भिन्नता आहे ती तुम्हाला अंमलात आणावी लागते. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली, कलात्मक फटका, नेत्रदीपक फटका, लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. वाकी गावचे गणेश कदम यांच्या बॅटमधून हा चौकार. गणेश कदम फेवरेट स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही निलेश सर, कारण मागील मॅच मध्ये सुद्धा पहिल्या बॉलवरती अशाच प्रकारे पॅडल स्वीप केला होता आणि गणेश कदमचा हा फेवरेट सुंदर फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील 4 चौकार. शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि त्याच युक्तीचा वापर करत गणेश कदम यांनी हा फटका खेळला. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आलेत 19 धावा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण चर्चा करत आहोत, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा लोकेशनचा मॅप आहे. क्या बात आहे. ओमसा एमटीसी ने ज्या ज्या काही गोष्टी ऍडव्हान्स आणलेल्या आहेत त्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल. तुम्हाला या मैदानापर्यंत यायचं आहे तर हा स्कॅनर आहे, तो स्कॅन करा, या मैदानापर्यंत पोहोचा.
षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका बाजूला हर्षल खराडे ज्यांनी पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये संतोष सर 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. ते जावली तालुक्यातील भिवडी गावचे आहेत. तर एका बाजूला गणेश कदम वाकीचे आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचे गणेश शिंदे यांच्या हाती बॉल. अगदी बरोबर आहे, कारण हर्षदनी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा इम्प्रेस केलंय सर्व प्रेक्षकांना आणि या मॅच मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सुरुवात केले भारतीय संघासाठी वीरेंद्र सेहवागनी ज्या पद्धतीने सुरुवात करतो त्याच पद्धतीने हर्षदनी सुरुवात केली. इथे अगदी हा स्ट्रोक पाहिला तर आपण ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला होता, सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एक धाव निश्चित मिळेल. गणेश शिंदे यांच्याबद्दल अनेकदा आपण चर्चा करतो. नवी मुंबईमध्ये प्लेअर ऑफ द इयर हाय पुरस्कार त्यांना एका हंगामाला मिळालेला आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी चांगल्या खेळल्या आहेत. बॉलर तयार गणेश कदम. गणेश शिंदे आपटलेला बॉल दिशा दिली आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. अगदी आपण गणेश कदमची बॅटिंग पाहिली ना तर टेनिस बॉल आहे, परंतु गणेश कदम यांना फुटबॉल सारखा दिसतोय, कारण हा फटका जर तुम्ही पाहिला तर शॉर्ट टर्म पुलचा फटका होता. अगदी सहजरित्या ऑन साइडला वळवला आणि सिंगल प्राप्त केले. निश्चित कधी कधी घाई करून चालत नाही, कधी तुम्हाला संयमही ठेवावा लागतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांनी केलाय. हर्षल खराडे यांच्या बॅटचा किनारा बॉलने घेतलाय, परंतु पाठीमागच्या बाजूला बाल बचावलेत. पाठीमागे आपण जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चे खऱ्या अर्थाने अध्यक्ष त्यांना आपण पाहतो बॉस खूप चांगला बॉल त्यांनी पाठीमागे अडवला. निलेश सर, पाठीमागे क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड आहे, कारण वेग खूप बॉलचा असतो आणि तिथे अडवणं बॉल अवघड गोष्ट असते आणि त्याही पेक्षा बॉल टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतो. फटका चांगला आहे, अवे फ्रॉम द बॉडी. क्षेत्ररक्षक घेतील का झडप? अपुरी. बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावेंसाठी आणखीन एक धावसंख्या वाढवणारा ग्लोरियस स्पोर्ट्स साठी चौकार. गणेश कदमची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलताना पाहायला मिळतोय आणि या फटका तुम्ही पाहिला ओम साई एमटीसीच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट दाखवलं जातं. हा बॉल ज्या पद्धतीने रिलीज केला ऑफ स्टंपच्या बाहेर, त्यानंतर अगदी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अफलातून फटका होता 4 धावांसाठी. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. क्षेत्ररक्षकाचा बॉल अडवण्याचा अंदाज चुकला. बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरती अवलंबून असतात. झेल घेण्यासाठी आले परंतु बॉल थांबवू शकले नाही. वळवलाय, कलात्मक आहे. काय म्हणजे मनगट आणि बॉटम हँडचा चांगला वापर. गणेश कदम जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु हर्षद आणि गणेश कदम यांची जोडी निलेसर हिट आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली ग्लोरी स्पोर्ट्सला करून दिली होती. याही मॅच मध्ये अगदी स्वप्नवत सुरुवात करून देताना गणेश आणि हर्षद ही जोडी. निश्चित एखादी मॅच आपली येते, आपण एक स्वप्न पाहतो की आमचा संघ इथपर्यंत मजल मारेल, त्या दिशेने ग्लोरियस स्पोर्ट्स संघ वाटचाल करतोय, परंतु आराव स्पार्टनला विकेट घ्यावी लागेल. गणेश शिंदे खोलो टप्प्याचा असणारा बॉल फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने जातील, सी कॉर्नरला बॉल अडवतील, थांबवतील. थोडीशी गडबड होते. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल चालाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. अतिघाई संकटातनी अगदी आपण जर पाहिलं तर सहजरित्या हा बॉल अडवू शकले असते. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑन ड्राईव्ह होता आणि अलॉंग द कार्पेट हा बॉल अगदी सीमारेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आणि हा बॉल हातातून निसटला, सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा देऊन जातोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. करंट रेट निलेश सर विचार केला तर 15.50 चा आहे, परंतु प्रोजेक्टेड स्कोर काय सांगतोय तर 79 धावांपर्यंत तुम्ही याच पद्धतीने धावा केल्या तर तुम्ही 79 पर्यंत पोहोचाल. परंतु कधी कधी खेळ आपण जर पाहिला तर बॅट्समनचा खेळ जर बहरला तर 79 पेक्षा तुम्ही जास्ती जाऊ शकता. निश्चित या सर्व काही गोष्टींचा आता आराव स्पार्टन या टीमला विचार करावा लागेल. अद्यापही पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये विकेट मिळालेली नाहीये आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सेट झाली आहे. तळ ठोकलेला आहे. हर्षल खराडे 7 बॉलच्या पाठीमागे 20 त्यांनी बनवलेले आहेत. एका बाजूला गणेश कदम 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा कुटलेल्या आहेत. जोडीने चांगली सुरुवात करून दिली आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा समाचार चांगल्या प्रकारे घेतलाय, परंतु आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी ज्यांना आणलं जाईल त्यांना परिस्थिती कशा प्रकारची थोडीशी बिकट आहे, कारण संघाला विकेट मिळाली नाहीये. विकेट घ्यायचे, धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करायचा आहे. अगदी बरोबर आहे. आरव स्पार्टनला या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल, कारण पहिली जोडी आतापर्यंत ते फोडू शकले नाहीत. हर्षद आणि गणेश कदमची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ही जोडी तुम्हाला तोडावी लागेल, विकेट प्राप्त करावं लागेल. आणि आता मात्र टीम मीटिंग बोलवली, चर्चा झाली आणि चर्चेमधून कोणाचं नाव पुढे येतंय हे सुद्धा पाहावं लागेल. चेक मी विनंती करेल गोलंदाजी करणारी टीम, आपण बराचसा वेळ वाया घालवला आतापर्यंत. टाइमर चालू आहे. गोलंदाजी करणारी टीम विनंती करेल, आपण बराचसा वेळ वाया घालवताय आणि पंच देखील तीच गोष्ट तुमची पाहतात, कारण की जो वेळ तुम्ही वाया घालवला आतापर्यंत तो आमच्या स्कोररने ठेवलेला आहे लिहून. कदाचित 20 मिनिटांमध्ये जर 4 ओव्हर कंप्लीट नाही झाल्या तर 5व्या ओव्हरला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
एका बाजूला आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. बत्तीसशिराळा तालुक्यातील पनुमरे गावचे अमित पाटील एक वेगवान गोलंदाज. ओव्हर नंबर 3 आक्रमण केलंय लॉंग ऑनला, बॉल सीमारेषा पलीकडे, या बॉलची उडान गणेश कदम यांचा ग्लोरियस स्पोर्ट्स साठी 6चा लगान. अगदी बरोबर आहे. अगदी गणेश कदमच्या बॅट मधून आलेला ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने ग्लोरियस स्पोर्ट्स साठी ग्लोरियस स्ट्रोक. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गणेश कदम थांबण्याचं नाव घेत नाहीत. केएसके प्रतिष्ठानसाठी खूप रन बनवलेत, गावासाठी खूप रन बनवलेत, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये गणेश कदमची बॅट बोलते ग्लोरियस स्पोर्ट्स साठी. आज बॅट तळपलेली आहे. सीमारेषेला या जोडीने आग लावलेली. अमित पाटील यांच्याकडे ती क्षमता आहे, प्रतिभा आहे. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका दुसरी विकेट मिळेल का याचा प्रयत्न करावा लागेल. बॉल हवेत उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक जातील का, परंतु जाण्या अगोदर बॉलने पुन्हा एकदा सीमारेषा तोडली आहे 4 धावींसाठी. काय फटका खेळ. आपण रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. क्लीन आणि क्लिअर त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्ट दाखवलं जातं. थोडेसे पुढे आले होते, त्यानंतर इनसाइड आउट हा फटका खेळला होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल आपण जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. गणेश कदमची जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय जो लॉंग ऑनला ठोकला होता. तदनंतर इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार आलाय. म्हणजे जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम ग्लोरियस स्पोर्ट्स कडून पाहायला मिळते. निश्चित आम्ही त्यांच्याबद्दल आपण अनेकदा चर्चा केली. बऱ्याचशा स्पर्धा तालुका वाईज देखील त्यांनी चांगल्या खेळलेल्या आहेत, परंतु आज या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपल्या गोलंदाजीचा बोलबाला त्यांना करावा लागेल. आतापर्यंत 2 बॉल टाकले, 10 धावा खर्च केल्यात. बॉल क्रमांक 3 प्रगतीपदावरती गणेश कदम स्ट्रायकर एंडला. कमी गतीचा बॉल, चातुर्य फार महत्वाचं होतं. या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये कराव्या लागतात आणि तो प्रयत्न केलाय. गणेश कदमचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण निलेश सर 2 मोठे स्ट्रोक आले होते. इथे चुकी केले पहा. अशा चुका तुम्हाला या मोठ्या मॅच मध्ये मोठ्या प्लॅटफॉर्म वरती करता येणार नाहीत, कारण आपण जर पाहिलं बॅट्समन ज्या पद्धतीने त्यांची रनिंग आहे, खूप चांगली रनिंग आहे. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्यात. या बॉलच्या पाठीमागचा खेळ आपण पाहिला तर बॉलचा वेग कमी केला होता आणि तो ओळखला. हे महत्वाचं होतं. गणेश कदम यांच्यासाठी संयमाने फटका खेळला. एका धावेचं रूपांतर लगेच जोहेरीमध्ये केलं. पुन्हा एकदा आम्ही तयार. दिशा दिली आहे फक्त या बॉलला. मिड विकेटला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. मिड विकेट क्षेत्रामध्ये गणेशजी शिंदे होते, त्या ठिकाणी त्यांनी अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगला स्कोरिंग रेट आपण ग्लोरियस स्पोर्ट्सचा पाहतोय आणि पहिली जोडी निलेश सर फोडण्यामध्ये आतापर्यंत आरव स्पार्टन याला यश आलेलं नाहीये. 44 धावा 0 गडी बाद. ग्लोरियस स्पोर्ट्सची स्ट्रायकर जोडी आता सुपरहिट ठरतीये. ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु वेगाची दाहकता दाखवणारा हा बॉल येतोय तो डॉट. अमित पाटील यांचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 2 बॉलवरती एक षटकार चौकार आल्यानंतर एक चांगला बॉल हाताळलाय. म्हणजे कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे आणि आरव स्पार्टनला तेच करावं लागेल. काही डॉट बॉल हाताळावे लागतील, त्याचबरोबर विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. निश्चित, कारण ही ती वेळ आहे जिथे तुम्हाला विकेट मिळवायची आहे, कारण अद्यापही विकेट मिळाली नाहीये. अमित पुन्हा तयार. वेगावरती स्वार होणारे गोलंदाज अमित पाटील. कमी गतीचा बॉल ओळखलाय आणि पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरतून. तडक फडक बेधडक कडक आलाय हर्षल खराडे यांच्या बॅट मधून. षटकार कडक. काय फटका खेळला होता हर्षद यांनी. कमी गतीचा बॉल होता. अगदी रिलीज पॉइंटला बॉलरने आपण जर पाहिलं तर गतीमध्ये बदल केला होता. 50 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अगदी अर्धशतक ग्लोरियस स्पोर्ट्सचं कंप्लीट होताना पाहायला मिळतंय. थोडीशी घाई करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 50. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 9 चेंडूमध्ये 26 धावा हर्षद जे बिवडी गावचे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर बाकी गावचे खेळाडू आहेत गणेश कदम त्यांच्या बॅटमधून 9 चेंडू 23 धावा स्कोरबोर्डती. टोटल धावसंख्या 50. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय संस्थापक सदस्य जावली क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावलीचे सदस्य सन्माननीय आदरणीय सुनील आप्पा धनावडे साहेब यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम सुनील आप्पा धनावडे साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत. PMPL 2.0 मध्ये मी विनंती करेल VIP कक्षामध्ये व्यासपीठावरती येऊन आपण विराज भरवायचे. थँक्यू.
ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती अतुल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त बॉल, पहिलाच बॉल डॉट टाकलाय. अगदी चांगली ऍक्शन आहे, साइडम ऍक्शन आहे आणि वेगळ्या ऍक्शन मध्ये आपण गोलंदाज अतुल यांना पाहतोय. पहिलाच बॉल डॉट टाकलाय, कमबॅक केलं आणि निलेश सर गरज आहे. जर आरव स्पार्टनचा विचार केला पहिल्या 3 षटकामध्ये खूप धावा आल्या, चांगली बॉलिंग मी म्हणेन. अतुल चव्हाण आक्रमण केलंय, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉलने एक टप्पा सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावांसाठी आणि बॅटनी स्ट्रोक केला होता अगदी समोरच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु ते पोहोचू शकले नाहीत. गणेश कदमच्या बॅटमधून आलेला हा आणखी एक क्रॅकिंग ड्राईव्ह, धावा मिळतील 4 चौकार. धावसंख्येचा वेग वाढत चाललेला आहे, परंतु एका बाजूला अतुल चव्हाण यांच्याकडे ती क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करू शकतात. पुन्हा तयार होतात गोलंदाजी मार्क वरतून पाटण तालुक्यातील मत्रेवाडीचे. या बॉलला दिशा दिली आहे, बॅटची कडा घेणारा बॉल क्षेत्ररक्षकांना गुंगारा देईल का, परंतु एकच जाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. स्लिप मध्ये पहिल्या स्लिप मधून बॉल पाठीमागे गेला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. अतुल यांची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार आलाय, परंतु आपण जर विचार केला तर त्यांच्या माध्यमातून 2 बॉल चांगले टाकले गेलेत, म्हणजे कमबॅक होताना पाहायला मिळतोय. निश्चित त्यांच्या गोलंदाजीमध्ये जी चमक आहे, ती धमक आहे, ती धार आहे आणि त्यांनी प्रखरतेने ती अंमलामध्ये आणलेली आहे. चांगल्या खेळासाठी ओळखले जातात. समोरच्या बाजूला बिवडीचा सुपरस्टार हर्षल खराडे यांनी आक्रमण केलं. याही बॉल वरती लांब लचक आकाशाला गवसणी घालत फेकून दिलाय. हीच ती महत्वाची जागा. षटकार समोरच्या दिशेने अगदी क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना मानवंदना देणारा हा फटका होता. स्ट्रेट हिटचा फटका होता, जागेवर तो खेळलेला हा फटका होता. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट या बॉलचा पाहू शकता. काय फटका खेळलाय. हर्षदचं कौतुक करावं तेवढं कमी असेल आणि 10 चेंडू मध्ये 32 धावांवरती तो जाऊन पोहोचलाय. ग्लोरियस स्पोर्ट्स अप्रतिम बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 61 वरती नो लॉस. अतुल पुन्हा एकदा तयार. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे. पाटण तालुक्यातील मत्रेवाडी गावचे सुपरस्टार अतुल चव्हाण. या बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला. फटका चांगला होता. धाव जरी एक मिळेल ना, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, परंतु मनोबल वाढवणारा फटका होता. अगदी बरोबर आहे. चांगला स्ट्रोक होता. कव्हर्सला त्या ठिकाणी खेळला होता, पण तो डीप कव्हरला क्षेत्ररक्षक अगदी या बॉलची वाट पाहत होते. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 62 नो लॉस ग्लोरियस स्पोर्ट्स. धावसंख्येचा वेग वाढतोय आणि एका बाजूला विकेट मिळत नाहीयेत, अशी परिस्थिती आहे. गोलंदाजी करताना टीम आराव स्पार्टन या टीमची. विकेटचा शोध संपलेला नाहीये. षटकातला शेवटचा बॉल. अतुल चव्हाण तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉल वरती येतील का तर हो, आलेले आहेत. बॉल पकडतील, टाकतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. थोडीशी गडबड झाली आणि मोबदला मिळाला तो 2 धावेंचा. अगदी बरोबर आहे. ओव्हर पिच बॉल होता. गणेश कदम यांच्या बॅट मधून खेळलेला ऑन साइडला ड्राईव्ह होता. त्या ठिकाणी अगदी थोडीशी चुकी करतात क्षेत्ररक्षक, कारण निलेश सर पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल पकडणं गरजेचं आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही बॉल पकडला तर 1 रन जाऊ शकते. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही गेला तर 2 धावा या ठिकाणी खर्च होऊ शकतात. स्कोर बोर्ड होती धावसंख्या 61 लागते, ती 64 वरती नो लॉस. ग्लोरियस स्पोर्ट्सची निलेश सर ग्लोरियस इनिंग म्हणायला काय हरकत नाहीये. चांगला खेळ केलाय. प्रारंभिक जोडीने ज्या प्रकारची बॅटिंग केलेली आहे 33 वरती खेळतायत हर्षल खराडे. एका बाजूला गणेश कदम यांनी बनवल्या धावा 30 आणि टीमची टोटल आहे आतापर्यंत 4 षटकांच्या अखेरीस 64 धावा, 0 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. अद्यापही विकेट मिळाली नाहीये. कुठपर्यंत मजल मारेल बॅटिंग करताना ग्लोरियस स्पोर्ट्स, ही गोष्ट पाहावी लागेल आणि आराव स्पार्टन हा संघ कुठपर्यंत रोकेल. मनापासून अधिक स्वागत करतो. पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या हक्काचा आवाज. आज आपण पाहिलं तर सूरज मोरे सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. एका शब्दाला शब्द जोडून कवी, खऱ्या अर्थानं शब्दाची कविता कशी बनवावी म्हणून एक कवी म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. सूरज चव्हाण सर, वेलकम, सुस्वागतम. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती जरूर बसून घ्या. हर्षल सध्या बॅटिंग करतोय आणि हर्षलच्या बॅट मधून जर 50 धावा आल्या तर 3333 रुपयाचं प्राइज प्रतापदादा शेलार यांच्या माध्यमातून मैत्री ग्रुप कडून दिलं जाईल. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन टॉस साठी उपलब्ध रहा. संत बाळूमामा वॉरियर्स आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. थँक्यू. षटक क्रमांक 5 साठी मालतपूर एक्सप्रेस सिद्धेश वीरकर अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल टाकतील. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. अगदी समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने बॉल टाकतील तोपर्यंत सिंगल दिली जाते. अतुलचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फक्त सिंगल खर्च केले अतुलने.
निश्चित एकच धाव मिळते, परंतु एका बाजूला अंतिम षटकामध्ये सिद्धेश विरकर आलेले आहेत. धर्मवीर चषकामध्ये ज्या प्रकारे त्यांनी तेजदीप 11 कडून गोलंदाजी केली होती, 6 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5च धावा दिल्या होत्या त्या खुल्या गटाच्या मॅच मध्ये, परंतु आज नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करावा लागेल. एकाच दुसरी विकेट मिळवता येईल हाही प्रयत्न करावा लागेल. अगदी बरोबर आहे. वाई तालुक्यातील अष्टपैलू क्रिकेटची यादी लिस्ट तुम्ही काढली ना, तर पहिल्या 5 मध्ये जे सिद्धेश विरकरचं नाव घेतलं जातं. चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी केले. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक येतील का, एक्स्ट्रा कव्हरला निघालाय, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार चौकार. फुलटॉसला क्रिकेटमध्ये माफी नाही. आ बैल मुझे मार. आणि ज्या पद्धतीने फुलटॉस बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. गणेश कदमची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. मिस्टर फॅक्सचा अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या 69 लागते. 4.2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यू साठी त्या ठिकाणी पंचांकडे अपील केले. टीव्ही अंपायर या ठिकाणी आता मात्र पाहतील आणि हा निर्णय काही क्षणांमध्ये तुमच्यापर्यंत पाठवतील. ग्लोरियस स्पोर्ट्स अप्रतिम बॅटिंग केले. 69 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. अगदी टीव्ही अंपायर या ठिकाणी सांगतील, निर्णय लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पंच पण या प्लीज, पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि आमचे तिसरे पंच लगेच येत आहेत आणि ते अगदी निर्णय हा तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु स्कोरबोर्ड एकंदरीत निलेश सर आपण पाहिला ना, तर 69 धावा नॉट आउट आहे दोन्ही फलंदाज. 4.2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. हर्षल बॅटिंग करतायत 12 बॉल 34. गणेश कदम बॅटिंग करतायत 14 बॉल 34. फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे योग्य बॉल आहे. 69 धावा स्कोरबोर्डती लागतात. 4 बॉल 4.2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश विरकर यांना दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा आता योग्य ठेवावा लागेल कारण या अगोदर फुलटॉस बॉल टाकला आणि त्या मेजवानीवरती गणेश कदम यांनी ताव मारला. धावा 4 आल्या. 69 धावा 0 गडी बाद. खोलो टप्प्याचा बॉल खोदून काढलेला स्ट्रोक, या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव मिळेल. अतिशय चांगला बॉल होता. अचूक टप्प्यावरती यॉर्कर बॉल हाताळला होता, त्याच्यावरती सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते ना. आता मात्र हर्षल स्ट्राईक एंडला आलेत. नॉट आउट जबरदस्त बॅटिंग केली, परंतु याचा एंड अगदी शेवट तुम्हाला चांगला करावा लागेल निलेश सर. निश्चित एका बाजूला आता यॉर्करचे वार करतात हर्षल खराडे. 12 बॉलच्या पाठीमागे 34 बनवले. एक झुंजार खेळ, आक्रमण केलंय, काय पटका खेळलाय हर्षल खराडे. बॉल सीमा पार षटकार. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हर्षल खराडेची बॅट अगदी मैदानाच्या आतमध्ये बोलते. या बॉलची तुम्ही क्रिया पाहिली, रिप्ले टेलिकास्ट पाहिला ना, काय फटका सजवलाय. ज्या पद्धतीने सिद्धेश विरकर निघाले होते, हा बॉल जर आपण पाहिला ना, ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच बॉल वरती ताव मारलाय समोरच्या दिशेने. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. भिवडी गावचा षटकारांचा ब्रँड हर्षल खराडे 40 वरती बॅटिंग करतायत. 50 धावा कुठल्या तर वैयक्तिक पारितोषिक त्यांच्यासाठी आलेले आहेत. मैत्री ग्रुप जावली प्रताप शेलार यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 बॉल बाकी आहेत, 10 धावा हव्या आहेत आणि 76 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. डेफिनेटली प्रतापदादा शेलार यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण प्रत्येक खेळाडूसाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून प्राइज लावलं जातं. आणि आता हर्षल खराडे भिवडी गावचे आहेत, जावलीचे आहेत, त्यांच्यासाठी रोख रक्कम 3000 आहे. अर्धशतक झळकावलं तर. सिद्धेश विरकर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. पंचांनी सांगितलं दिशाहीन आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल अशा पल्लवीत आहेत अर्धशतकाच्या. आउट ऑफ द ऑफ स्टंप हा बॉल होता. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिला, दिशा चुकीची होती आणि सिद्धेश विरकर यांना दिशा लाईन ठीक करावी लागेल. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्यात. अर्धशतकाची आपण हर्षल खराडे यांची चर्चा करतोय. 2 बॉल बाकी आहेत आणि त्यांना 10 धावा केल्या तर 3000चं प्राइज आहे. अर्धशतकाची आता चाहूल लागलीये. खोलवर टप्प्याचा बॉल, सिद्धेश विरकर यांचा हा यॉर्करचा वार. क्या बात आहे, चांगला बॉल होता. खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. हर्षल खराडे बॅटिंग करतात 41 वरती 14 बॉल मध्ये. जबरदस्त अफलातून अप्रतिम बॅटिंग आहे, तोडफोड बॅटिंग केली त्यांनी. परंतु आता गणेश कदम शेवटचा बॉल खेळतील. एका बाजूला वाई तालुक्यातील मालतपूर गावचे सिद्धेश विरकर शेवटचा बॉल आणि उसळणारा बॉल. मिळेल का कोणती धाव तर नाही. पहिला डाव समाप्त होतोय. धाव संख्या आहे 78 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 79 धावा टीम आराव स्पार्टन या टीमला सेकंड इनिंग मध्ये. त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन्स या
सनस स्पोर्ट्सचे आपण पहिले तर सर्वे सर्व अर्थातच गणपतजी सनस साहेब आपला आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर PMPL 2.0च्या संपूर्ण किट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रिंट केल्या गेल्या सनस स्पोर्ट्स आणि त्याचेच आपण पाहिले तर ओनर सन्माननीय आदरणीय गणपतजी सनस साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्याचबरोबर DCG करंजे अर्थातच जावली क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू आणि बेस्ट फिल्डर चिता म्हणून ज्याला ओळखलं गेलं आनंद धनावडे यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. टॉस साठी कॅप्टन मी विनंती करेल टॉस साठी अर्थातच व्यासपीठावरती उपस्थित शिवस्वराज्य करी अकॅडमीचे महेंद्रजी अजुंदरे साहेब आणि त्याचबरोबर सुनील अप्पा धनावडे साहेब विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या बॅचचा मी टॉस घेतोय. जावली क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि सदस्य मैत्री ग्रुपचे सदस्य मी विनंती करेल साहेब आपण आणि त्याचबरोबर महेंद्रजी धनवडे साहेब आपल्या दोघांचे शुभ हस्ते या बॅचचा केला जाईल टॉस. संत बाळूमामा विपक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यानंतरची होणारी मॅच आहे. एक चांगली मॅच तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलोय. संत बाळूमामा टीम एका बाजूला आपण पाहिलं रोहित पाटील कॅप्टन कूल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं आपण पाहिलं तर टीम खेळताना दिसते, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर विशाल दादा हे दोघे कॅप्टन आहेत. आणि या लीग मध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने संपूर्ण किट पाहत आहे कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं आणि एक ब्लॅक किट थोडंसं अट्रॅक्टिव्ह किट जरूर किट बोलू शकता. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऑरेंज आर्मी मैदानामध्ये दाखल होईल. येस कॅप्टन या चला टीम लगेच मैदानामध्ये. जास्त वेळ आज जास्त वेळ दोन्ही टीम्सने घेतलेला मी विनंती करेल आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. टॉस आपण करूयात बोटी कॅप्टन्स. महत्वाचा कॉल आहे संत बाळूमामा टीम हेड टेल. हेड हा कॉल आहे संत बाळूमामा वॉरियर्स आणि टेल येस टॉस जिंकलाय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या टीमनं. पहिली मॅच आणि पहिल्या मॅच बद्दल कशाबद्दल सांगशील की बॅटिंग कशी राहिली टीमची, बॉलिंग अटॅक कसा राहिला, फिल्डिंग मध्ये टीमला कशा पद्धतीने गुणगौरव करशील? खरोखरच पहिली मॅच खूप वाईट झाली, म्हणजे 40 रनांनी हारलो आम्ही. आणि मला वाटतं अमित दाची मला इथं जरा कमी वाटते, कारण आयकॉन खेळाडू अमित दादा नाही येते, त्यामुळे थोडी फिल्डिंगमध्ये पण एवढा इफेक्ट नाही भेटला आम्हाला, कारण 71 रन होते आणि बॅटिंगमध्ये पण तेवढी बॅटिंग कोणाची झालीच नाही. आता तू टॉस जिंकलायस, आता महत्वाचा निर्णय क्षेत्ररक्षण. एक चांगला मोठा कमबॅक बघायला भेटेल का टीमचा? हां, थोडे चेंजिंग करणार आहे. धर्मा बॉलिंगमध्ये धर्मा इन होतोय आणि अजून दोघं इन होत आहेत, थोडे चेंज करतोय याच्यामध्ये. चेंजेस केलेत भाऊ. पहिली मॅच तुमची चांगली बॅटिंग राहिली, खास करून तुझी बॅटिंग चांगली राहिली, त्याच्याबद्दल आपण पाहिलं तर कौतुक तुझे फॅन फॉलोवरनं जरूर केलं. मात्र जो खऱ्या अर्थानं न्याय भेटायला हवा होता 71 धावाला तो बॉलिंग अटॅक मधून भेटला नाहीये. बॉलिंग अटॅक थोडंसं काय बोलशील कसा राहिलाय टीमचा? हो सर, बघायला गेलं तर जरा बॉलिंग अटॅक लूज पडला आमचा, त्यामुळे कदाचित आम्ही बॅकफुटला गेलो. आता बऱ्याचशा चेंजेस तुमच्याकडून बॉलिंग अटॅक मध्ये बघायला नक्की भेटतील. मात्र टीमचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने आता टीम मध्ये वातावरण आहे, कॅप्टनचं काय आता म्हणणं आहे? काय नाही, टीमचं वातावरण एकदम फ्रेश आहे, फक्त सगळेजण 100% देऊन खेळतात, त्यामुळे यावेळेला 100% रिझल्ट असणार आमचा. एक चांगला कमबॅक बघायला भेटेल. हो सर, 100%. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचं आपण कौतुक करूया. थँक्यू सो मच मान्यवरांचं. सर काय बोलतास तुमच्या माध्यमातून सगळ्यात जास्त खऱ्या आता तरुणांना मी म्हणेल की पोलीस भरतीमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण दिलं जातं, पोलीस भरती होण्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीने गायडन्स केलं जातं. ते चांगलं अकॅडमी तुमचं शिवस्वराज्य अकॅडमीचं ते काम आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्ही मुलं घडवतात. मात्र आज मैदानामध्ये आपण पाहिलं तर खेळाडूही घडवले जातात, ते PMPL पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने लीगच्या वतीनं. काय बोलता या स्पर्धेबद्दल आणि मनामध्ये काय भावना आहेत? ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने हा महाराष्ट्र बनलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो हे आपलं मोठं भाग्य आहे. आणि पश्चिम महाराष्ट्राचं नियोजन दरवर्षी चांगल्या प्रकारे राहतं आणि प्रत्येक खेळाडूची गेम खूप चांगला होतोय. माझ्याकडून, माझ्या शिवस्वराज्य अकॅडमीकडून, आमच्या मैत्री ग्रुपकडून सर आपल्या पश्चिम क्रिकेटसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. ऑलरेडी त्यांनी सांगून ठेवले पुढच्या वर्षीची टीम आत्ताच लिहून घ्या, वेटिंगवरती त्यांची टीम जरूर ठेवले. दादा जावली क्रिकेटसाठी तुमचं महत्त्वाचं योगदान राहिले, जावलीच्या खेळासाठी तुमचं महत्त्वाचं योगदान राहिले आणि मैत्री ग्रुप आज आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून विजेता संघाच्या संघमालकाला इलेक्ट्रिक बाईक देण्यात आले, त्यांचं योगदान चांगलं राहिलं आहे. आणि काय बोलाल या मैदानामध्ये तुम्ही आलात, स्पर्धा पाहिली, मनामध्ये तुमच्या भावना काय आहेत जरूर जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. हे मैदान म्हणजे एक नवी मुंबईची क्रिकेटची पंढरीच.
खरंच खूप छान वाटतं ह्या मैदानावरती जेव्हा क्रिकेट पाहणं आणि सतत मी ह्या नेरूळ विभागातच राहतो, त्यामुळे ह्या मैदानावरती अनेक वेळा क्रिकेट खेळतच आलेलो आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र हा क्रिकेटचा भारताचा जीव आहे. कारण सगळ्यात जास्त भारतामध्ये जर कुठे क्रिकेट खेळलं जात असेल तर ते पश्चिम महाराष्ट्र. आता तुम्ही म्हणाल की पश्चिम महाराष्ट्रातले मग क्रिकेटर कुठे दिसत नाहीत. कुठेतरी भौगोलिक संरचना, कुठेतरी डोंगर माता आणि त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातले खेळाडू हे फक्त कामानिमित्त मुंबईमध्ये आल्यानंतर ह्या सपाट मैदानावरती खेळतात. परंतु सुरुवातीपासून जर त्यांना चांगलं मैदान, व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळाल्या, सगळ्या सुविधा मिळाल्या तर नक्कीच कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले खेळाडू हे आपल्याला पाहताना दिसतील. नक्कीच भविष्यात सुद्धा ही आम्ही वाट पाहतोय की कधीतरी आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा खेळाडू आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती दिसावा. आणि नियोजन म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातलं कोणतंही असोसिएशन असो, अगदी तोड एकाच्या वर एक चढ नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आत्ताच नुकतीच एक आपल्या जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक स्पर्धा आपली पार पडली, जी मैत्री ग्रुपचे संस्थापक अमर शेलार यांच्या माध्यमातून झाली. खूप सुंदर नियोजन त्या स्पर्धेचं सुद्धा पाहायला मिळालं. मैत्री ग्रुपचे सुद्धा काही स्पर्धा असतात, त्यांचं सुद्धा सुंदर नियोजन असतं. आणि शिवाद बॉस म्हटलं की अगदी नियोजनाच्या बाबतीतला बॉसच आहे. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आमच्या मान्यवरांच्या बाबतीत थोडीशी त्यांच्यासोबत चर्चा केली, मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, कारण की मॅचला सुरुवात झाली आहे आणि कॉमेंट्री बॉक्समधून या मॅचचा संपूर्ण कहाणी तुम्हाला पुन्हा सांगितली जाईल. थँक्यू सो मच. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती काय फटका खेळला होता गणेश शिंदेने, अगदी समोरच्या दिशेने, म्हणजे अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार ठोकला होता. तदनंतर वाईट आला आणि तदनंतर सिंगल आले, म्हणजे 3 बॉल 8 धावा स्कोरबोर्डती लागलेत. राहुल वांगडे निघालेत. या बॉलवरती बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम आहे. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. बॅट्समन आहेत गणेश शिंदे. गणेश शिंदे यांनी मॅच चालू केलेली आहे. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलेलं आहे. राहुल वांगडे यांच्या विरुद्ध केलेलं आक्रमण, टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर जाणारा बॉल, बॅकलिफ्टचा वापर करत, टायमिंग प्रॉपर करत बॉल पाठवला सीमा पार, आला तो या बॉलच्या पाठीमागे चौकार. गणेश शिंदे म्हटलं की सर्वगुण संपन्न म्हणून खेळाडू म्हणून पश्चिम महाराष्ट्रातला ओळखला जातो. अनेक प्रीमियर लीगचा प्रॉपर खेळाडू म्हणून गणेश शिंदेकडे पाहिलं जातं. पाटण तालुक्याचा खेळाडू आहे, मराठवाडीचा खेळाडू आहे आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात खूप चांगली गेली, कारण षटकाराने सुरुवात केली, उत्तर प्रत्युत्तर दिलंय अगदी मैदानाच्या आतमध्ये. आणि अजित सुतार यांचा विचार केला, संघमालक आहेत ना निलेश सर, त्यांच्या खूप आवडीचा खेळाडू कोण असेल तर तो गणेश शिंदे आहे. खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, व्हॉट अ स्ट्रोक यार, काय स्ट्रोक खेळलाय. फॉलिंग स्वीप, अप्रतिम स्ट्रोक. बॉल 1 टप्पा 2 टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. गणेश शिंदे फेवरेट स्ट्रोक, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. गणेश कदम यांनी आपला ट्रेडमार्क स्ट्रोक इथे खेळलेला आहे. अशाच फटक्याने एखादा खेळाडू, गणेश शिंदे यांच्या बॅट मधून हा ट्रेडमार्क स्ट्रोक आलाय आणि पहा अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. काय फटका खेळलाय. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. एका बाजूला राहुल वांगडे यांच्या विरुद्ध भीषण हल्ला चढवलाय. ईट का जवाब पत्थर से, मागणी तसा पुरवठा. अगदी बरोबर आहे, मागणी तसा पुरवठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि गणेश शिंदे आपण जर पाहिलं ना तर अगदी घरून सेट होऊन आलेत की काय असं वाटतंय, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. फुटवर्क खूप चांगलं आहे, क्रिकेटचे बेसिक खूप चांगले आहे, स्टान्स खूप चांगला आहे. पुढचा बॉल राहुल वांगडेंचा, बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, क्लीन बोल्ड केलाय. गणेश शिंदे परत आहेत, सुरुवात चांगली, परंतु एक चांगला बॉल राहुल वांगडेंचा. गणेश शिंदे यांना परतावा लागतंय निलेश सर. राहुल वांगडे असे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी विमानाने प्रवास केलेला आणि टप्पा पडल्यानंतर बॅटची आतली कडा बॉल स्टँडवरती आदळतोय. फलंदाज गणेश शिंदे, क्लीन बोल्ड. गणेश शिंदे जबरदस्त बॅटिंग, सुरुवात खूप चांगली दिली, परंतु राहुल वांगडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. एक चांगला बॉल, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा लागली, त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतात. म्हणून निलेश सर, गणेश शिंदे म्हटलं ना खूप चांगलं क्रिकेट, अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर जाताना आपण त्यांना पाहतोय. परंतु सुरुवात चांगली करून दिली, फार महत्वाचं होतं, कारण पहिल्या बॉल पासून त्यांनी आक्रमण केलं. एका बाजूला आपण चर्चा करतोय राहुल वांगडे यांनी सुरुवातीचे काही बॉल महागडे टाकले, परंतु त्यांनी जो विचार केला की माझ्या बरोबर आतापर्यंत घडलंय काय याचा विचार मला करायचा नाही, पुढच्या बॉलवरती चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न केला आणि गणेश शिंदे यांना माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार यश आलं. धावसंख्या 16, 1 गडी बाद. एका बाजूला विजयासाठी आता 24 बॉल 63 ची गरज आहे. एका बाजूला जमेची बाजू कोणती आहे तर बत्तीसरा तालुक्यातील फुपिरे गावचे अमर गायकवाड यांच्याकडे ती प्रतिभा आहे, चांगली बॅटिंग करू शकतात. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 3 वरती
बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळू दे, आपल्याला विनंती आहे. गणेशजी शिंदे. यस, प्रशांत माने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. निलेश सर, आपण अगदी राहुल वांगडे आणि गणेश शिंदे यांची चर्चा केली मगाशी. अगदी आपण जर पाहिलं टॉस पक्का बॉलच्या व्यासपीठावरतून अगदी मान्यवर म्हटले की पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू स्पर्धा अनेक होत आहेत, परंतु खेळाडू त्या ठिकाणी अगदी ज्या पद्धतीने आपण पुढे जाण्याचं पाहायला पाहिजे होतं तेवढे खेळाडू पुढे गेले नाहीत. परंतु मी ग्लोरियस स्पोर्ट्सचं कौतुक करेन, कारण एकमेव संघ मालक निलेश सर असे आहेत ना की अनेक खुल्या गटातील स्पर्धा ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळवल्या जात आहेत. आणि त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना सुधीर भाऊचा विचार केला तर ते संधी देतात. मग अनेक स्पर्धांची चर्चा होईल, त्यामध्ये दिल्ली धमाका ही स्पर्धा, गोव्याची स्पर्धा असेल, पुण्याची स्पर्धा असेल, सातारची स्पर्धा असेल, अनेक स्पर्धांची आपल्याला चर्चा करता येईल. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल हा पाहायला मिळाला. निलेश बिल्लारे, जावली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मध्ये सज्ज आहे. रफ्तारचा राजा काय बॉल टाकतोय, वेगावरती स्वार होत टाकलेला बॉल, उसळणारा बॉल आला तो डॉट. आणि पाहता पाहता एका बाजूला अमर गायकवाड यांना बांधून ठेवलंय. हा असा खेळाडू आहे जो मॅचला कलाटणी देऊ शकतो, परंतु आज अमर गायकवाड यांना त्या प्रकारचा खेळ करावा लागेल, वेगाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आज फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. अगदी बरोबर आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. गणेश शिंदे यांनी सुरुवात खूप चांगली करून दिली. निलेश बिल्लारे निघतायत. हा बॉल अमर यांच्यासाठी. बॅकफुटला गेले, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने निघून चाललाय. ऑफस्टमच्या बाहेर जास्तीचे बॉल निलेश सर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. याचं कारण हे आहे की तुम्हाला जास्त स्टंप मध्ये बॉल टाकले जात नाहीत, बॉडीवरती बॉल टाकले जात नाहीत आणि तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, कारण तुमचं फुटवर्क चांगलं असावं लागेल या बॉल खेळण्यासाठी. निश्चित. आणि आज मात्र अमर गायकवाड यांच्याकडे फार उमेदीने संघ मालक आणि पाठीराखे पाहत असतील की आज अमर गायकवाड यांची बॅट तळपली पाहिजे. बॉलर निलेश बिल्लारे तयार, उचललाय बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? आणि अखेरकार आज अमर गायकवाड चालले जड पावलांनी माघारी. आज नावाप्रमाणे बॅटिंग करता आली नाहीये. निलेश बिल्लारे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण निलेश सर आपण पाहिले ना 2 बॉल अति वेगाने फेकले होते, परंतु या बॉलवरती गती परिवर्तन केलं होतं. अगदी शेवटच्या क्षणी रिलीज पॉइंटला फिंगर रोल केले होते. ओव्हर पिच बॉल होता, त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बराच काळ हवेमध्ये तरंगत राहिला होता, परंतु राहुल वांगडेंचं कौतुक करावं लागेल. कुठेही गडबड केली नाही, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये साधा सोपा सरळ झेल घेतलाय. खेळाडू बाद अमर बाद होत आहेत. अमर गायकवाड आज जड पावलांनी माघारी जातील. नावाप्रमाणे बॅटिंग करता आलेली नाही. अनेक स्पर्धा खेळाडूने गाजवलेल्या आहेत, परंतु तुम्ही काल काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताय लोक पाहत असतात आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात. आणि या मॅच मध्ये अमर गायकवाड यांच्याकडून पाठीराख्यांना अपेक्षा वाढलेल्या होत्या, परंतु त्या अपेक्षांवरती आज खरे उतरू शकले नाही. निलेश बिल्लारे आले, संघासाठी दुसरी विकेट टिपली. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आले राहुल वांगडे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, एक चांगले ऑलराऊंडर. अगदी मगाशी चर्चा निलेश सर आपण केली होती की अजित सुतार यांचे फेवरेट खेळाडू म्हटलं तर गणेश शिंदे आहेत, परंतु सुधीर भाऊंचे फेवरेट खेळाडू जर म्हटलं तर निलेश बिल्लारे सुद्धा आहेत. त्या कारणाने निलेश बिल्लारे म्हटलं ना की ग्लोरियस स्पोर्ट्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स म्हटलं ना की निलेश बिल्लारे, हे समीकरण कित्येक वर्ष चालत राहिलंय निलेश सर. निश्चित वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे. जावली तालुक्यातील करंजे गावचे निलेश बिल्लारे यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी डावखुरे हाताचे ऑलराऊंडर खेळाडू पाटण तालुक्यातील मत्रेवाडी गावचे अतुल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्षमता आहे, प्रतिभा आहे. आज चांगला खेळ करावा लागेल. अतुल चव्हाण स्ट्रायकरला तयार, आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आला तो डॉट. जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. निलेश बिल्लारे ज्या पद्धतीने प्रत्येक बॉल मध्ये विविधता आहे, प्रत्येक बॉल अगदी निलेश सर आपण जर पाहिला तर वेगळ्या प्रकारचा वेगळ्या दाटणीचा बॉल हाताळला जातोय. काही बॉल वेगवान टाकले जातात तर काही बॉल कमी गतीचे हाताळले जातात. हे त्यांच्या गोलंदाजीमध्ये मिश्रण आहे. अतुल चव्हाण तयार, पायांचा वापर केलाय, कट केलाय, फटका कलात्मक आहे, नेत्रदीपक आहे. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील. आराव स्पार्टनला 4. अगदी गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका होता. पुढे आले, पदलाली त्याचा प्रॉपर वापर केला आणि त्यानंतर स्क्वेअरकटचा फटका अप्रतिम होता. अतुलच्या बॅट मधून आलेला हा क्लासिकल सुपर हिट पीएमपी 2.0 चवकार आलाय. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु काही फटके अजून तुम्हाला मोठे खेळावे लागतील, कारण 20 वरती 2 ही स्थिती आहे. निलेश बिल्लारे पुन्हा एकदा निघतायत अतुल यांच्यासाठी.
पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जसे पुढे आले तसा त्यांनी टप्पा पाठीमागे खेचला आणि याच्यासाठी निलेश बिल्लारे निलेश सर जाणले जातात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 20 वरती 2 ही स्थिती आहे आणि समीकरण आपण जर पाहिलं ना तर 18 बॉल 59 धावांची गरज आहे. परंतु दत्तात्रय म्हात्रे सरांनी सांगितलं की या मैदानावरती आपण जर पाहिलं ना निलेश सर तर कोणताही स्कोर आहे तो सेफ नाहीये. इथे धावा चेस केल्या जातात. 18 बॉल 59 होऊ शकतात. निश्चित, कारण हे मैदान असं आहे की बॅटिंग साठी पोषक असणारी खेळपट्टी आहे. चला घाई करा, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा कालावधी आहे. याचं आपण उल्लंघन केलं तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्यासाठी विनंती आहे की आपण नियमाचं काटेकोरपणे पालन करूया आणि कोणताही संघ या नियमाचं उल्लंघन करणार नाही याची आपण काळजी आणि दक्षता घ्या. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. 18 बॉल 59 धावांची गरज आहे. आता थोडासा गिअर बदलावा लागेल. विजयाचा घाट पार करताना फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. कमीत कमी प्रति षटकाच्या पाठीमागे किती बनवाव्या लागतील तर 20 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील, तरच हा सामना सोपा होईल. अगदी बरोबर आहे. 20 धावा तुम्हाला प्रति षटकाच्या पाठीमागे मारायच्या आहेत. मग समीकरण काय असेल तर कॅल्क्युलेशन काय असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3 बाहेर मारायचे आहेत. आता प्रेक्षकांमध्ये त्याचबरोबर आमच्या डगआउटमध्ये काय चर्चा सुरू असेल, अजित सुतार त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन काय करत असतील तर सांगत असतील एका षटकामध्ये 3 मारायचे. आणि ही काय मोठी गोष्ट नाही, कारण टेनिस क्रिकेट खूप पुढे गेले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे फटके आपण पाहतो ते टेनिस क्रिकेटमध्ये मारले जातात. पहिला बॉल गणेश कदम यांचा, पहिल्याच बॉलवरती डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित. आणि त्याचबरोबर एक चांगला बॉल थोडासा पुढे ठेवला. फलंदाजांना कोणतीही मुभा मोठ्या स्ट्रोकची दिली नाही आणि एकच 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळते. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि आता तोच निवडावा लागेल. अन्यथा जर आक्रमणासाठी उशीर झाला तर सामना हातापासून दूर जाईल. आणि आता बॅटिंग करताना अतुल चव्हाण आणि प्रशांत माने या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला अतुल चव्हाण त्यांनी पदलाल त्याचा वापर करत फटका चांगला खेळला होता. म्हणजे त्याच प्रकारचे काही फटके आले तर मॅच बनवू शकते. हर्षल खराडे आणि गणेश कदम यांनी केलेल्या बॅटिंगचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॉलर तयार, आक्रमण केलंय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून बॉलच्या खाली येतील का, परंतु प्रयत्न अपुरा पडला. बॉल पकडला जाईल का सीमारेषेलगत, अडवला गेलाय. बॉलची फेकी केली जाईल. बघता बघता या बॉलच्या पाठीमागे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. डावखुरे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक खेळताना पाहायला. अतुल यांना त्यांच्या ऑन साइडला त्यांनी फटका खेळला होता, परंतु निलेश सर तुम्हाला कॅच घेत असताना कॉल देणं गरजेचं आहे. मी घेतो असं त्या ठिकाणी बोलणं गरजेचं होतं. हा सेल होऊ शकला असता, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं ताळमेळ पाहायला मिळाला नाही. 3 धावा स्कोरबोर्डती अंकित होत आहेत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती 24 वरती 2 ही स्थिती आहे. बॅटिंग करत असताना आरव स्पार्टनची. गणेश कदम यांचा पुढचा बॉल असेल प्रशांत यांच्यासाठी. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. पाठीमागे फ्लाय स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. गणेश कदम तुम्हाला सहसा मोठ्या फटक्यांची मुभा देणार नाही. तुम्हाला ते फटके बनवावे लागतील. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज काहीतरी करावं लागेल बॅटिंग मध्ये. अगदी बरोबर आहे. बॅटिंग मध्ये तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. समोरच्या संघावरती तुटून पडावं लागेल. आक्रमण करावं लागेल. गणेश कदम निघालेत. या बॉलवरती डाऊन द ग्राउंड फटका समोर खेळलाय. स्ट्रेट बॅटनी खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. गणेश कदमचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. निलेश सर आपण जर पाहिलं ना अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतायत आणि जास्तीचा रूम बॅट्समनला तिथे दिला जात नाहीये. एक चांगले ऑलराऊंडर आहेत. एकही मोठा फटका अद्यापही खर्च केला नाही. 4 बॉल टाकले, अवघ्या 6 धावा दिल्यात. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम सातत्याने केलंय. एका बाजूला प्रशांत माने. हात खोलावे लागतील, बेड्या तोडाव्या लागतील. बॉलर तयार, आक्रमण केलंय. लांबी पाहावी लागेल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पलीकडे संघर्षाचा शंकनाद करणारा हा चौकार. प्रशांतच्या बॅट मधून आलेला इनसाइड आउटचा एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला एक्स्ट्रा पॉवर या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाली. एक अप्रतिम सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा मिळतील 4 चौकार. चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत 30 धावा स्कोरबोर्डती लागतात. 79 धावा तब्बल तुम्हाला या मॅच मध्ये करायच्या आहेत सेकंड इनिंग मध्ये. एका बाजूला आतापर्यंत संतोष सर योगायोग काय आलाय स्कोर बोर्ड वरती. नितीन पवार जे ऑफिशियल स्कोरर आहे त्यांनी सांगितलं की प्रत्येक ओव्हरच्या 5व्या बॉलवरती चौकार आलेला आहे. एक जमीची बाजू राहिलेली आहे आरव स्पार्टन या टीम साठी. परंतु एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 22चा झालाय जो 20चा होता. याचा विचार आज प्रखरतेने करावा लागेल. आज अशी वेळ आली आहे ना फलंदाजांना जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण आज स्वतःला करावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल. 30 धावा स्कोरबोर्डती लागतात. हा शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती एक विग हिट करण्याचा प्रयत्न असेल बॅट्समन प्रशांत यांचा. हा बॉल गणेश कदमचा.
लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, इथे पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. LBW फलंदाज या ठिकाणी प्रशांत बाद होताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता 12 बॉलच्या पाठीमागे 49 धावांची गरज आहे. कमीत कमी षटकाच्या पाठीमागे 24. गणेश कदम यांचा हा जबरदस्त बॉल 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला पकडलं, प्लम केलं. आणि अशा प्रकारच्या विकेट बद्दल आपण चर्चा करतो की भारतीय टीम कडून अशा प्रकारची पहिली विकेट CK नायडू यांनी टिपली होती. आणि इथे पहा, या मॅच मध्ये गणेश कदम यांनी फलंदाजाला 3 यष्ट्यांच्या समोर पकडलेला आहे. धक्का क्रमांक लागलाय 3रा. 12 बॉल 49 ची गरज. चला करा घाई, दोन्ही संघांना करूया विनंती. अगदी बरोबर आहे, थोडीशी घाई करा, कारण आजच्या दिवसामध्ये पण जर पाहिलं तर तब्बल 10 मॅचेस आहेत. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही आयोजन समितीला काय देऊ शकता निलेश सर, तर तुमचा वेळ तुम्ही द्यायचा आहे, हीच आम्ही तुम्हाला वारंवार रिक्वेस्ट करतोय. थोडंसं फास्ट खेळा. आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर 10 मॅचेस आहेत आणि या 10 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायच्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 ची ही अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. आजचा 3रा दिवस आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ज्यांचं आगमन होत आहे बॅटिंग करण्यासाठी PMPL 2.0 चे सर्वा अर्थातच द बॉस शिवा जाधव हे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. 12 चेंडू आणि 49 धावा आणि अर्णव यांना दाखवलं जात आहे, आरव यांना दाखवलं जात आहे. अजित सुतार यांचे सुपुत्र आहेत आणि खऱ्या अर्थाने बाबांबरोबर ते आज मॅच पाहण्यासाठी मॅच खेळण्यासाठी आलेत आणि त्यांच्याच नावाने टीम आहे आरव स्पार्टन अशी. त्यांना अगदी मुख्य स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. आरव तुझंही स्वागत आहे PMPL 2.0 मध्ये. बॉलिंग मारतोय, बॉलर निघालेत. पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, दांडी 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 गोल, क्लीन बोल्ड. हर्षल खराडे पुन्हा एकदा चमक दाखवतात. बॅटिंग तर चांगली केलीच, परंतु गोलंदाजी करताना पहिला बॉल ज्या प्रकारे टाकलाय, मधली यष्टी खेळपट्टीपासून वेगळी केली आणि फलंदाजाला केले त्रिफळाची. धक्का क्रमांक लागला आणखीन एक. फलंदाज क्लीन बोल्ड, यष्टी खाली वाकवली, खेळपट्टीपासून वेगळी केली हर्षल खराडे. धक्का क्रमांक याच ओव्हरमध्ये लागलाय तो 4था. पाय समोर सर्व आमचे समालोचक मित्र, त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावली संपूर्ण व्यासपीठावरती बसले. कविराजदा परामणे असतील किंवा स्वप्नीलदा हिरवे असतील, अमरदादा किंवा प्रतापदादा आणि त्याचबरोबर गणपत शेठ सनस स्पोर्ट्स हे देखील व्यासपीठावरती आवर्जून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. सुनील अप्पा हा संपूर्ण मुख्य व्यासपीठ आहे. त्याचबरोबर महेंद्र जुनगरे सर हेही तुम्हाला पाहता मिळतात. चेतन भैया जे DJ ऑपरेटर सातत्याने आदवेट DJ सोबत जोडलेले असतात, हे सर्व तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. परंतु सामन्यामध्ये आता मॅचला कलाटणी मिळाली का, समीकरण थोडंसं खडतर होत चाललंय का, आरवला आपण पाहिलं. आणखी एक गोष्ट निलेश सर या ठिकाणी मी नक्की जोडन, गणपत शेठ सनस यांना त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि सनस स्पोर्ट्स म्हटलं ना तर ब्रँडेड शॉप आहे जिथे क्रिकेटचे तुम्हाला ऑल ॲक्सेसरीज मिळतात. परंतु या संपूर्ण स्पर्धेचे किट कोणी बनवलेत तर खऱ्या अर्थाने सनस स्पोर्ट्सनी बनवलेत, गणपत शेट्सनी बनवलेत आणि अप्रतिम खऱ्या अर्थाने हे संपूर्ण किट त्यांनी बनवलेत. आणि पहिल्यांदा खऱ्या अर्थाने समालोचकांसाठी भेटवस्तू कोणी दिली असेल तर ते नाव आहे गणपत शेठ सनस. निश्चित. आणि आजही तो दिवस मला आठवतोय, त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी समालोचकांना कूलर दिले होते. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. सरळ 4 धावींसाठी आशा पल्लवी झालेल्या आहेत धावसंख्येचा पाठलाग करताना. अगदी बरोबर आहे निलेश सर, ते कूलर आपल्याला दिले होते. आजही त्या ठिकाणी तो कूलर मी गावाला नेमून ठेवलाय आणि ज्या वेळेस गावाला जातो त्या वेळेस त्या कूलरचा नक्की वापर करतो. आणि गणपत शेठ सनस यांची नक्की आठवण येते. सनस स्पोर्ट्स क्या बात आहे. निश्चित या अशा काही गोष्टी असतात ना की ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. आणि त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे गणपत शेठ सनस आज मुख्य व्यासपीठावरती आहेत. 34 वरती 4 अशी स्थिती आहे. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील एक चांगले ऑलराऊंडर आहेत, पनुमरे गावचे. गोलंदाजीमध्ये चमक दाखवता आली नाही, परंतु बॅटिंग चांगली करावी लागेल. अनेक वेळा विजय पाऊल यांच्यासोबत त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे किंवा सांगलीचं क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलंय, परंतु आज आपला अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. अगदी बरोबर आहे, डेफिनेटली अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळताय. 1 गाव 11 ही पहिली स्टेप झाली, त्यानंतर तालुक्याची क्रिकेट ही दुसरी स्टेप झाली, त्यानंतर जिल्ह्याची 3री स्टेप झाली आणि पश्चिम महाराष्ट्र म्हटले की तुम्ही 4थ्या स्टेजवरती खेळताय. परफॉर्मन्स हे तेवढाच दमदार पाहिजे, परंतु काय बॉलिंग केली यार. हर्षल खराडेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी उजवी यष्टी वाकवली, क्लीन बोल्ड केलंय. फलंदाज इथे अमित बाद होताना पाहायला मिळत आहेत.
पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये जावली तालुक्यातल्या भिवडी गावचा डंका आज वाजतो आणि का वाजू नये, कारण हर्षल खराडे यांनी काय खेळ केलाय. संतोष सर, हा असा खेळाडू आहे ज्या खेळाडूची परिस्थिती सुरुवातीला फार बिकट होती. अशा खडतर परिस्थितीमधून हा खेळाडू क्रिकेटमध्ये आज उभा राहिलेला आहे. काय खेळ करतोय, लेदर बॉल असेल किंवा टेनिस बॉल असेल, चांगली छाप सोडलेली आहे. आणि आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आजचा दिवस आणि हा सामना हर्षल खराडे यांनी गाजवलाय. अगदी बरोबर आहे निलेश सर. क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, पहिली काही वर्ष तुम्ही जर स्ट्रगल केली ना आयुष्यामध्ये, जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये सुद्धा, तर त्यानंतर तुमचा जो येणारा काळ असतो ना तो सुखकर असता. हर्षल खराडेचं तसंच उदाहरण आहे. अगदी सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं, परिस्थिती नव्हती, परंतु त्या परिस्थितीतून मार्ग काढला आणि आज चांगल्या स्टेजला ते क्रिकेट खेळतात. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी त्यांनी केले. फलंदाज तयार, वेळेची अचूकता नाहीये, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार असंही म्हटलं जातं. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी खेळ तुमचा बहरतो आणि आज स्टार चांगले हर्षल खराडे यांचे. अगदी बरोबर आहे. लक सुद्धा तुमचं साथ देणं गरजेचं असतं आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर हर्षल खराडे ज्या पद्धतीने आपण पाहिलं, ज्या गोष्टीला हात लावतात त्या गोष्टीचं सोनं होत आहे. अप्रतिम कामगिरी. पुढचा बॉल आणि हा शेवटचा बॉल आहे जो डॉट टाकलाय हर्षल खराडे. मित्रांनो, हर्षल खराडेचा खेळ तुम्हाला एकंदरीत आवडला असेल ना तर सर्वांनी हर्षल खराडेसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या प्लीज. अप्रतिम कामगिरी, बिवडी गावचा हा सुपरस्टार खेळाडू, अप्रतिम कामगिरी. निश्चित आज जो हा खेळाडू आपल्या खेळाची छाप सोडतोय ना, त्यांच्या आईचं योगदान मोठं होतं. वैभव शेठ पवार यांचं योगदान त्यांचं एक गाव 11 मध्ये आणण्यासाठी फार मोठं होतं. आणि आज अशा खेळाडूला एक चांगला व्यासपीठ मिळाला. रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 6 षटकार यांनीच मारले आणि आज टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाची छाप सोडतायत. परंतु एका बाजूला आता सामना फार दूर गेला आराव स्पार्टन या टीमसाठी, कारण 6 बॉल पंचायतची गरज आहे. अगदी बरोबर आहे निलेश सर. आपण नेहमी चर्चा करत असतो की आपले पश्चिम महाराष्ट्राचे साताऱ्याचे खेळाडू पुढे का जात नाहीत, परंतु आता मी म्हणेन तो काळ संपलाय. आणि या वर्षापासून आपण जर पाहिलं ना निलेश सर, आम्ही 3 दिवस ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय. या 3 दिवसामध्ये असे 10-15 खेळाडू आहेत ना, त्यांनी अगदी कामगिरी वेगळ्या पद्धतीने अप्रतिम कामगिरी केली. आणि येणाऱ्या काळामध्ये खुल्या गटातील क्रिकेट आपले पश्चिम महाराष्ट्राचे सातारा जिल्ह्याचे 32 शिराळ्याचे असतील सर्व खेळाडू त्या ठिकाणी खुल्या गटातील क्रिकेट खेळतील आणि ती वेळ आता नक्की आले. निश्चित एक दिवस असा येईल की हेच खेळाडू तुम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील, कारण क्रिकेटचं स्वरूप आता बदललेलं आहे. चांगल्या चांगल्या स्पर्धांचं आयोजन होत आहे. हा असा स्टेज आहे जिकडे तुम्ही चमकलात तर निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही वरच्या लेवलला क्रिकेट खेळू शकता. परंतु 6 बॉल पंचायतची गरज. एका बाजूला या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस 1 गाव 11 मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु आता 5च बॉल उरलेले आहेत. डेफिनेटली 1 गाव 11 मध्ये बरेचसे अर्धशतक त्यांच्या बॅट मधून आलेत. पुढचा बॉल शिवा यांच्यासाठी. हा फटका देखना आहे, अप्रतिम फटका आहे, स्वीपचा फटका. अगदी मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे रस्त्यावरती लँड होतोय आणि जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 1 गाव 11चं क्रिकेट गाजवलंय. तदनंतर PMPL 2.0 मध्ये दुसऱ्याच बॉलवरती द बॉस यांच्या बॅट मधून आलेला अप्रतिम स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. सडक पे कडक बेधडक तडक फडक असा आलेला हा षटकार होता, परंतु आता फार उशीर झालेला आहे, कारण एका बाजूला सामना दूर गेलेला आहे. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक होता. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. 4 बॉल 39 ची गरज आहे या मॅच मध्ये आणि शिवा जाधव यांनी आता आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 40, 5 गडी बाद. चला करा गाई, दोन्ही संघांना आपण करूया ही कळकळीची विनंती. शिवा जाधव हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं आयोजनामध्ये खूप चांगली कामगिरी आहे. तितकीच बॅटिंग करत असताना ते नेहमी चांगली कामगिरी करत असतात. तुम्ही उल्लेख केला की 1 गाव 11 फॉर्मॅटमध्ये पाटण तालुक्यामध्ये त्यांचा गावचा संघ ज्यावेळी खेळतो त्यावेळेस मात्र बॉस यांची बॅटिंग पाहण्यासारखी असते, परंतु इथे दुसऱ्याच बॉलवरती त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा बॉल. हा फटका डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. काय फटका सजवलाय. पत्रा बजाव स्ट्रोक द बॉसच्या बॅट मधून आलेला गुणवंत प्रतिभावंत भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये सिक्सर. आणि आणखीन एक जर षटकार आला तर सन्मान्य आदरणीय सनद स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा गणपतजी सनद शेठ यांच्या माध्यमातून तब्बल 1000 आणि त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावली प्रतापदादा शेलार संपूर्ण मैत्री ग्रुप जावलीच्या वतीनं 1111 हॅट्रिक षटकार आला.
अगदी पैशांची उधळण केली जाते आणि का करू नये, कारण या आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं की 2-3 महिने खूप चांगली कामगिरी, खूप मेहनत घेतली द बॉसनी आणि त्यानंतर निलेश सर अशा पद्धतीने तुम्ही बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये, तर तुमच्यासाठी पैशाची उधळण करणं साहजिकच आहे. निश्चित त्यांच्या बॅटिंगकडे बघताना एवढंच म्हणावं लागेल, तू हे बडा बब्बर शेर तुझे आने में हो गई थोडी देर. 3 बॉल 33 ची गरज, 3 चेंडू 33 ची गरज आहे. परंतु निलेश सर ह्या लीग मॅच आहेत आणि बॉसची बॅटिंग करतायत ना ती खूप महत्वाची आहे. आपण जर आर्नव स्पार्टनचा विचार केला तर, कारण लीग मॅच आहे तर रन रेट तुम्हाला शेवटी काउंट केला जाणार आहे. पुढचा बॉल, तिसरा षटकार मारला तर पारितोषिक आहे. हा बॉल, ओहो, हा इथे फिंगर रोल्स केलेत, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, अगदी लेग कट पाहायला मिळाला, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. एका बाजूला संकेत यांनी कमबॅक केलाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. आता हाई बॉल वळवलाय आणि पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा पलीकडे सरळ साधा विनसाठी षटकार. अगदी ज्या पद्धतीने आपण हा स्ट्रोक पाहिला, शॉर्ट पिच बॉल होता, त्याच्यानंतर थोडेसे क्रीज मध्ये पाठीमागे गेले आणि पाठीमागे गेल्यानंतर या हाफ व्हॉली बॉलला उचललं होतं 6 धावांसाठी षटकार. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती डाऊन द ग्राउंड पुढे फटका केलाय. ऑन साइडला एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. अगदी आपण जर पाहिलं तर सामना समाप्त होतोय, परंतु या सामन्याचा विचार केला तर तब्बल 26 धावांनी हा सामना आपण जर पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन ग्लोरियस स्पोर्ट्स. परंतु आरव स्पार्टन यांचंही कौतुक करावं लागेल, त्यांच्या माध्यमातूनही चांगला खेळ पाहायला मिळाला. गणेश शिंदे यांनी सुरुवात चांगली केली होती, परंतु मिडल ऑर्डरचे बॅट्समन होते, त्यांनी तितकीशी कामगिरी चांगली केली नाही. परंतु बॉस, आपण अप्रतिम फलंदाजी केले. बॉस, एकदा आमच्या दिशेने बॅटवरती करा. खूप चांगली बॅटिंग बॉस, अभिनंदन. जाऊया किरण सर यांच्याकडे. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण पाहिलं तर हर्षल, येस, हर्षल मॅन ऑफ द मॅच प्लेअर. मी विनंती करेन हर्षल, आपण या दुसरी मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू 41 धावा त्यानं केल्या नाहीत, त्या ठोकल्या धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट 4 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्या. चांगली अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू हर्षल खराडेला आपण पाहिलं. हर्षल खराडे आपण पाहिलं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करायचा आहे. बाळूमामा संत बाळूमामा वॉरियर्स टीमचे जे काही मान्यवर आलेले आहेत, शंकर शेठ, मी विनंती करेल बाळूसाहेब शेठ, आपण सगळ्यांनी या व्यासपीठावरती सावलीत छान बस